आज इथे मी 1 वाटी रव्यापासून मुलांच्या आवडीचे एकदम छोटे छोटे डोनट्स बनवलेले आहेत। खायला एकदम क्रिस्पी आणि टेस्टी आहे। त्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं नाही, फक्त हे सॉल्टी आहेत, त्यामुळे तुम्ही मुलांना खायला नक्की देऊ शकता, त्यांना पण खूप आवडतील। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पॅन मध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। ऑइल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत। जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत 2 मिनिटं। त्यानंतर याच्यामध्ये आता 1 वाटी आपण हा रवा घालणार आहे। रवा इथे बारीक साईजचा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही साईजचा रवा घेतला तरी चालेल। रवा आपल्याला तेलामध्ये एकसारखा 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायचा आहे। रवा हलकासा फक्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे, खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा नाही। रवा हलका आपल्याला भाजल्यानंतर त्यामध्ये आता इथे मी 1 वाटी रवा घेतलेला, त्यामुळे इथे मी 1.5 वाटी पाणी घेणार आहे। त्याच कपने इथे मी 1.5 कप आता इथे पाणी घातलेलं आहे। पाण्यामध्ये रवा एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला रवा एकसारखा पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हलकासा आपल्याला झाकण लावून त्याला आपल्याला एकसारखा 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे। रवा इथे आता पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून झालाय। याला आता आपण झाकण लावून घेऊया। झाकण लावल्यानंतर 5 ते 7 मिनिटे याला छान वाफ आणून द्यायची। लीड वरती जर होल असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला कव्हर करू शकता। आता इथे 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे आता रवा छान फुललेला आहे। आपल्याला आता पुन्हा एकसारखा रवा हा मिक्स करून घेऊया। हे डोनट्स खायला एकदम टेस्टी लागतात, तुम्ही पण हे डोनट्स नक्की एकदा ट्राय करून बघा। त्यामध्ये आता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे। शिजवून झाल्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर त्याची वरची स्किन आपण काढून घेऊया। बटाट्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं, त्यामुळे आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत। बटाट्याची आता वरची साल सर्व आपण काढून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला स्मॅशरनी किंवा छोट्या किसणीने बटाटा हा किसून घ्यायचा। इथे माझ्याकडे छोटी किसणी असल्यामुळे मी याने हा बटाटा सर्व किसून घेत आहे। तुम्ही कशानेही बटाट्याला बारीक करू शकता। त्यानंतर आता हा बटाटा आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचा आहे। आता हा आपण साईडला ठेवलेला रवा होता, त्यामध्ये आता हा बटाटा सर्व आपण मिक्स करून घेऊया। बटाटा यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आपल्याला रवा आणि बटाटा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी मीठ घातलं होतं, पण मीठ दाखवायचं विसरले, त्यामुळे इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता। जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे घालायची असेल तरी घातली तरी चालेल। इथे मी फक्त हे सॉल्टी केलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी मिरची किंवा लाल तिखट घातलेलं नाही। आता आपल्याला एकसारखं हे परतून घेतल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये इथे मी काढून घेते। प्लेटमध्ये आपल्याला काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला एकसारखा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं ऑइल लावून आपल्याला हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपल्याला आपण जसं कणकेचा गोळा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याचा एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे। मिश्रण खूप थंड होऊन द्यायचं नाही, नाहीतर आपल्याला डोनट्स बनवता येणार नाही किंवा त्याला क्रॅक पडतात। त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला एकसारखं मिक्स करून घेतलं की हे छान एकसारखं मिक्स होतं, त्यामुळे याचा छान गोळा बनला जातो। तुम्ही बघू शकता इथे आता हे मिश्रण मी एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे हे आता बनलेलं आहे आणि आपल्याला याला कव्हर करून ठेवायचं आणि आता छोटे छोटे आपण हे डोनट्स बनवून घेणार आहोत। इथे एक छोटा लिंबूच्या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे, त्याला आपल्याला एकसारखं फ्लॅट करून घ्यायचं आणि इथे मी स्ट्रॉनी मध्ये होल पाडलेला आहे। तुम्ही बोटाने जरी होल पाडलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता याला कुठेही क्रॅक्स आलेले नाहीत। आपलं हे पीठ एकदम छान मळलं गेलेलं आहे, त्यामुळे याला क्रॅक्स पडलेले नाहीत। जर स्ट्रॉ नसेल तर तुम्ही हाताने किंवा बोटाने जरी त्याला होल्स पाडले तरी चालेल। जर तुम्हाला डोनट्स बनवायचे नसेल तर तुम्ही याला एकसारखं लाटून घेऊन त्याला फ्रेंच फ्राईज सारखं सुद्धा कट करून तळलं तरी चालेल। इथे मी डोनट शेपमध्ये बनवत आहे, त्यामुळे इथे मी छोटे छोटे डोनट्स बनवलेले आहेत। आता इथे माझे सर्व डोनट्स बनवून झालेले आहेत। याला आता आपण तळून घेणार आहोत। साईडला मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल आता गरम झालं आहे की नाही आपण एक छोटंसं गोळं घालून चेक केलेलं आहे। तेल हलकं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे मिनी डोनट्स टाकून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम खूप जास्त हाय नाही, आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच हे डोनट्स तळून घ्यायचे आहेत। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। 2 ते 3 तास असेच एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात। मीडियम फ्लेमवरती आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत एकसारखं तळून घ्यायचं आहे। हलका गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे डोनट्स तळून घ्यायचे
आता तुम्ही बघू शकता याचा आता हलका कलर चेंज झालेला आहे, त्यामुळे आता हे डोनट्स एकदम छान तळले गेलेले आहेत। आपण तेलातून आता हे काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे। अशा प्रकारचे आपल्याला सर्व डोनट्स तळून घ्यायचे आहेत। आता इथे मी सेकंड टाइम हे डोनट्स तळून घेत आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन उलटवायचे नाही, थोडा 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला डोनट एकसारखे उलटून तळून घ्यायचे आहेत। इथे आता अशा प्रकारे सर्व डोनट्स आपण तळून घेऊया। इथे आता माझे पण सर्व डोनट्स इथे तळून झालेले आहेत। एक वाटीमध्ये भरपूर सारे डोनट्स बनवून होतात। छोट्या छोट्या शेपमध्ये असल्यामुळे हे मुलांना पण खूप आवडतात, त्यामुळे तेही खातात। जर तुमची मुलं रवा उपमा खायला नको म्हणत असतील तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला आणखी नवनवीन कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा। तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।